रावेर पोलीस स्टेशनला कालच मी एक तात्पुरता प्रभार स्वीकारलेला आहे आणि रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी गावे तसेच रावेर जो टाउन आहे या ठिकाणी ही कम्युनली सेन्सिटिव्ह असलेलं जिल्ह्यातलं एक प्रमुख ठिकाण आहे। माझी प्राथमिकता कम्युनल सेन्सिबिलिटी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, जी वाहतूक समस्या आहे वाहतूक समस्येवर पहिल्यांदा फोकस करणे, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्यावर कॉन्सन्ट्रेट करणे, त्याचप्रमाणे शाळकरी ज्या ठिकाणी शाळा आहे शाळेच्या ठिकाणी काही उपद्रवी मुलं उभं राहतात, शाळा भरण्याच्या वेळेस सुटण्याच्या वेळेस त्या उपद्रवी मुलांचा त्या टोळक्यांचा बंदोबस्त करणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी व ती शिस्तीने चालावी, लोकांना शिस्त लागावी। ट्रिपल सीट किंवा त्यापेक्षा जास्त जो कोणी जात असेल त्याच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करणार आणि कोणत्याही प्रकारे त्यांना आम्ही सोडणार नाही, याच्यावर कारवाईच होईल। आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वात पहिले तर मी माझ्या पोलीस स्टेशनला साफसफाई व डिसिप्लिन लावणे हा माझा पहिला प्रायोरिटी राहील। नंतर मग मी बाहेर पडेल आणि लोकांनाही सांगेन की दुसरी गोष्ट आहे सगळ्यात महत्त्वाची की जी आता ज्वलंत प्रश्न आहे सध्या सायबरचा, येणाऱ्या कोणत्याही कॉलवर जर आपल्याला कोणी आपली वैयक्तिक माहिती विचारत असेल तर ती देऊ नये, कोणतेही अननोन लिंक असेल SMS वर आलेली तिला ओपन करू नये, नाहीतर तुमचं अकाउंट हॅक होईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जो रावेरचा प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न की ही कम्युनली सेन्सिबल गाव आहे, तर कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणे, सोशल मीडियावर अति ॲक्टिव्ह न राहता कोणताही कंटेंट असेल जो की एक कम्युनली एखादा व्हायलन्स पसरवत असेल तो न ठेवणे की त्याच्या आहारी किंवा त्याच्या बळी न पडणे। आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच मुलांना एखाद्या जातीय स्वरूपाचा एखादी कंटेंट असतं की एखादा फोटो असतो किंवा मॉर्फिंग केलेला फोटो असतो, काही विचार असतात एखादे की जे ज्याच्यात कम्युनली टेन्शन आहे ते लोक स्टेटस ठेवतात, तसं ते कोणी करू नये। निश्चितच त्या लोकांवर कारवाई होईल, मी कोणत्याही प्रकारे त्यांची गय करणार नाही, सेटलमेंट हा प्रकार माझ्याकडे राहणार नाही। ज्या गोष्टीमुळे जातीय तणाव पसरेल ती गोष्ट मी पहिल्या याच्यालाच ती संपवायचा माझा प्रयत्न राहील आणि यालाच माझी प्राथमिकता देखील राहील। माझं एकच आव्हान आहे की ह्या प्रकारचं, कारण या प्रकाराने एखादा फार मोठा गंभीर स्वरूपाचा जातीय गुन्हा घडू शकतो, म्हणून माझं आव्हान आहे रावेरकरांना आणि ग्रामीण भागातील लोकांना की त्यांनी या गोष्टी कटाक्षाने टाळावा, जेणेकरून की जो खराब कंटेंट आहे ज्याच्यावर जातीय तणाव फैलू शकतो पसरू शकतो त्यापासून दूर राहा।